पावसाळा सुरू झाला किंवा थंडी वाढली की कितीही चांगली डाळ तांदूळ भिजवलेली असू द्या, इडलीचं पीठ आहे ते फुगत नाही. सकाळी उठल्यानंतर पीठ तसंच पाहून किती निराशा होते, हे प्रत्येक गृहिणीला माहीत आहे. आणि पीठ परफेक्ट तयार झालं तरी इडल्या मऊ, पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार होत नसतील, तर आता काळजी विसरा आणि आपण या व्हिडिओमध्ये ज्या अगदी साध्या, सोप्या पण खात्रीशीर ट्रिक दाखवणार आहोत, त्या वापरून अगदी पावसाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत ही इडलीचं पीठ उन्हाळ्यासारखं परफेक्ट फर्मेंट होईल. शिवाय इडल्या होतील कापसासारख्या मऊ, हलक्या व सुंदर जाळीदार. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. इडली बनवण्यासाठी या भांड्यामध्ये आता आपण 8 वाटी तांदूळ जो आहे तो मोजून घेणार आहे. रेशनचा तांदूळ आपण यामध्ये वापरते. तुम्ही रेशनच्या तांदळाऐवजी दुसरा कोणताही तांदूळ इडली बनवण्यासाठी वापरू शकता. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले ना, त्याच वाटीने आपल्याला डाळ सुद्धा मोजायची आहे. हात घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, तांदूळ स्वच्छ निवडून घेतल्यानंतर सुद्धा खूप जास्त यावरती स्टोअर करताना लावलेली पावडर किंवा धूळ आहे ती हातावरती लागते. तर ती आपण 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ तांदूळ जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर तांदूळ व्यवस्थित बुडून वरती पाणी राहील एवढं पाणी घालून 5 तास आपल्याला तांदूळ जे आहेत ते भिजत ठेवायचे. तांदूळ आपण भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये आपण तांदूळ मोजून घेतलेल्याच वाटीने 2 वाटी उडीद डाळ सुद्धा मोजून घेणार आहोत. उडीद डाळ तुम्ही इथे बघू शकता, हात घातल्यानंतर यामध्ये सुद्धा खूप जास्त धूळ किंवा स्टोअर करताना लावलेली पावडर हातावरती लागते. तर ती सुद्धा आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये सुद्धा भरपूर असं पाणी घालून ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची. पण डाळ भिजवून घेण्यापूर्वी यामध्ये आपण 1 चमचा जे आहे मेथीदाणे घालायचे. मेथीदाणे घातल्यामुळे नैसर्गिकरित्या फर्मेंटेशन पिठाचं होण्यासाठी मदत होते. तर मेथीदाणे आवर्जून घाला, अजिबात स्किप न करता आपण यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत आणि 5 तास डाळ सुद्धा आपण भिजवून घ्यायची आहे. 5 तास झाल्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन्हीही छान असे भिजलेले आहेत. तर आता आपण इथे पोहे घेतलेले आहेत. पोहे आता आपण भिजवून घेणार आहोत. पण पोहे फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटे भिजवून घ्यायचे आहेत. पोहे घातल्यामुळे इडली जी आहे ती छान हलकी व्हायला मदत होते. शिवाय छान अशी पांढरी शुभ्र आणि जाळीदार व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळे 1 वाटी पोहे सुद्धा आपण इथे भिजत ठेवलेले आहेत. 5 तासानंतर तुम्ही डाळ जी आहे ती बघू शकता, मस्त छान भिजलेली आहे. अगदी सहज त्याचे 2 तुकडे होत आहेत आणि तांदूळ सुद्धा आपले मस्त भिजलेले आहेत. तर डाळ जी आहे आपण सुरुवातीला वाटून घेणार आहोत. डाळ वाटत असताना यामध्ये आपण डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तेच थोडंसं घालून, अगदी थोडं पाणी घालायचं आहे. जास्त पातळ हे आपल्याला करायचं नाहीये. तर थोडंसं पाणी घालून अशी मस्त गंधासारखी डाळ जी आहे ना ती वाटून घ्यायची. डाळ वाटत असताना डाळ अगदी गंधासारखी झाली पाहिजे. या पद्धतीनेच आपल्याला डाळ जी आहे वाटून घ्यायची आहे. आणि डाळ वाटून घेतल्यानंतर अशा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. दोन्ही जे वाटून घेतलेले पीठ आहे मोठ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर फर्मेंटेशन व्हायला भरपूर अशी जागा मिळते आणि छान आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते. तर मऊ गंधासारखी डाळ जी आहे ती वाटून घेतलेली आहे. पण तांदूळ वाटत असताना आपल्याला 0 साईजचा जो रवा असतो ना, अगदी त्या पद्धतीने हे तांदूळ जे आहेत ते वाटायचे. अगदी मऊ गंधासारखे वाटले तर इडली आपली चिकट होईल आणि मस्त अशी फुलणार नाही, जाळी पडणार नाही. तर तांदूळ जे आहेत ते असे अगदी 0 साईजचा रवा मिळतो ना तसे वाटून घ्यायचे. पाणी अगदी प्रमाणात घालायचं. खूप जास्त पाणी न घालता मस्त असं डाळ आणि तांदूळ दोन्हीही वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, डाळ आणि तांदूळ दोन्हीही छान वाटले गेलेले आहेत. आणि इथे आपली इडली पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये सुद्धा मस्त जाळीदार होण्यासाठी पीठ जे आहे ते फर्मेंट होणं खूप गरजेचं असतं. तर ते पीठ अगदी छान फर्मेंट होण्यासाठी इथे मी तवा जो आहे कडकडीत गरम करून घेतलेला आहे. तवा गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि गरम तव्यावरती आपल्याला इडलीचं जे पीठ आपण वाटून घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि
तवा थंड झाला ना, की नंतर मग आपण ते पातेलं काढून एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, काय मस्त असं इडलीचं पीठ जे आहे ते फर्मेट झालेलं आहे. तव्यावरती जे आपण पीठ गरम तव्यावरती जे हे पातेलं ठेवून दिलेलं होतं ना, त्यामुळे मस्त असं थंडीमध्ये किंवा पावसामध्ये सुद्धा पीठ फर्मेट व्हायला मदत होते. तर ही ट्रिक आवर्जून करा. त्यामुळे छान असं पीठ आपलं अगदी परफेक्ट तयार होतं. मस्त याला जाळी सुटते आणि छान इडल्या आपल्या स्पॉन्जी, जाळीदार व्हायला मदत होते. आता तुम्हाला जेवढ्या पिठाच्या इडल्या बनवायच्या असतील, तेवढं पीठ एका पातेल्यामध्ये काढून मीठ घालून घ्यायचं. मी सगळ्याच इडल्या बनवणार आहे, त्यामुळे सगळ्यामध्ये मी मीठ घालून एकसारखं करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. तुमचं सुद्धा भांडं या पद्धतीने जर्मनचं असेल तर या पद्धतीचे डाग आतून पडतात किंवा भांडं आपलं जे आहे ते पाणी ओतल्यानंतर काळं होतं, तर ते होऊ नये यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबू चिरून घालायचा आणि वरती पाणी घालून हे भांडं आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचंय. त्यामुळे जे आहे ते काळे डाग निघून जातात आणि असे जे डाग पडलेले असतील ते सुद्धा कमी होतात. पाणी गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर इथे इडलीच्या प्लेट आहेत, त्यांना सुद्धा आपण तेल लावून घ्यायचं. या पद्धतीने ब्रशने तेल लावून घेतलं, की इडल्या तयार झाल्यानंतर अगदी प्लेटपासून सहज वेगळ्या व्हायला मदत होते. त्यामुळे सगळ्या प्लेटांना मी अगदी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि आता बॅटर जे आपण तयार करून घेतलेलं होतं, ते या प्लेट्समध्ये मी घालून घेते. तुम्हाला आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढे हवं असेल तेवढ्या इडलीचं पीठ एका भांड्यामध्ये काढून मीठ घालून घ्यायचं आणि राहिलेले जे पीठ आहे ना, ते तुम्ही 2 ते 3 दिवस सुद्धा पॅक बंद डब्यामध्ये घालून फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. इथे आता आपल्या सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत. पाणी सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि तुम्ही फरक बघू शकता. मगाशी ज्या पद्धतीने आपले डाग जे आहेत ते दिसत होते, तेवढे आता डाग आपले डार्क दिसत नाहीयेत. थोडंसं पांढरं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता इथे मी पहिली प्लेट घातलेली आहे. जे होल आहेत ना, त्याच्या बरोबर वरती दुसरी इडली येईल या पद्धतीने दुसऱ्या प्लेट्स आहेत त्या ठेवून घ्यायचे आणि आता आपण इडलीच्या प्लेट्स ठेवून झाकण लावून 10 मिनिटे इडल्या उकडून घेतलेल्या आहेत. 10 मिनिटानंतर झाकण काढून सुरीच्या साहाय्याने आपण चेक करून पाहिलेलं आहे. अगदी सुरी क्लिअर निघते याचाच अर्थ ज्या इडल्या आहेत त्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. इडली तयार झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायची आणि 5-10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे. अगदी सहजरित्या आपण या इडल्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊ शकतो आणि खाली बघू शकता अजिबात इडली चिकटलेली नाहीये. मस्त अशा जाळीदार स्पॉन्जी इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इतकी साधी सोपी पद्धत जी आहे इडली बनवण्याची, ती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहिलेली आहे आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा इडल्या नक्की बनवून पहा. पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये सुद्धा अशा मस्त सोप्या ट्रिक्स वापरून आपण या इडल्या ज्या आहेत सारख्या अगदी परफेक्ट बनवू शकतो. तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा. पुन्हा अशा छानशा रेसिपीज पाहण्यासाठी सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड झाले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर हाईप सुद्धा करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. ही ट्रिक वापरून एकदा नक्की तुम्ही पावसाळ्यामध्ये इडल्या बनवून पहा. अगदी नवीन बनवणार असाल तरी सुद्धा इडली जी आहे ती परफेक्टच बनेल. भेटूया